हाय, मी प्रणिता. तुम्हा सगळ्यांचे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज होती बुद्धपौर्णिमा. बुद्धपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज बुद्धपौर्णिमा निमित्त आम्ही दादर चैत्यभूमीला जात आहोत. इथे आम्ही निघालो आहोत दादरला जाण्यासाठी, ट्रेनमध्ये आहोत. तर तिथे गेल्यानंतर खूपच प्रचंड गर्दी होती. अर्धा कार्यक्रम झाला होता तरीसुद्धा आम्ही त्यानंतर गेलो. खूप अशी पब्लिक लेट पण येत होती, पण व्यवस्था काही इथे व्यवस्थित केली नव्हती. जसं की एक लाईन येणाऱ्यांची, एक लाईन जाण्यासाठी वेगळी बाजू ठेवायला होती, पण असं व्यवस्था झाली नाही. बहुतेक प्रचंड गर्दी असल्यामुळे असं सगळं होऊन गेलं. पण जसं अपेक्षित होतं तसं काही कार्यक्रम झाला नाही. जसं रील्समध्ये दाखवलं होतं तसंसुद्धा काही झालं नाही. असं दीप वगैरे जे दीपोत्सव केला तो पण खूप खराब केला माझ्या मते. असं त्यापेक्षा नाही केला असता तर बरं झालं असतं, कारण असे जे दीप होते ते वरून समुद्रात टाकले गेले. आपण भगवान गौतम बुद्धांचा आदर करतो आणि त्यांना असे वाहून दिले असते दीप तर खूप छान झालं असतं. आणि तो कार्यक्रम पण बहुतेक रात्री कार्यक्रम असल्यामुळे, पाण्याच्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे ते शक्य झाले नसेल. त्यांना काहीतरी गाईडलाईन्स असतील, ते माहिती नाही, पण त्यापेक्षा असं नाही करायला पाहिजे होतं, हे माझं मत आहे. तर काय माहिती कोणाला कसं वाटेल, पण मला तर हे पाहून खूप चुकीचं वाटलं. असं वरून समुद्रामध्ये दिवे फेकणे हे बरोबर वाटलंच नाही. आम्ही गेलो आणि फक्त भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि त्यांना नमन करून आम्ही फक्त कार्यक्रम पाहून आलो. आम्ही असे दीप वरून टाकलेले नाहीत. बहुतेक पुढच्या वर्षी चांगला कार्यक्रम घडवून आणू शकतात, तरी अपेक्षा आहे. जर आता कार्यक्रम झाला तर खूप चांगल्या पद्धतीने करावं. येण्याची वाट बघत आहोत, कारण आत्ता वाजले आहे 3 आणि अजून 4:23ची ट्रेन आहे आम्हाला. आणि असे आमचे हाल झाले आहे. इकडे येऊन आम्ही असं सगळे जो तो इकडे स्टेशनलाच बसलेला आहे, कारण कार्यक्रमाची वेळ 11:30 ते 5:30 सांगितलं होते, म्हणून खूप लोक रात्री गेली होती आणि तिथे 2 वाजताच कार्यक्रम संपला. तर थोडंसं लोकांचा संतापसुद्धा तिथे झाला होता. त्यानंतर लोक अशी स्टेशनला येऊन थांबले. फायनली 4:28 झाले आणि ट्रेन मिळाली. तर तिथून आम्ही आलो मरीन ड्राईव्हला, कारण गाडी टॅक्सी काही मिळत नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे येऊन बसलो. पहाटे 4:50 झाले होते आणि आम्ही इथे येऊन थोडा वेळ बसलो. खूपच छान असा व्ह्यू होता, शांतता होती आणि थंड वातावरण होतं. छान वाटत होतं. सकाळचा व्ह्यू पण खूप छान दिसत होता आणि गरमीच्या दिवशी असं थंड हवा खूपच छान वाटत होतं. थोडा वेळ बसल्यानंतर इथे आम्ही निघालो. इथून CSTला जाण्याकरिता आम्ही निघालो. त्यानंतर इथे रस्त्यात मला पिंपळाची पाने मिळाली. पिंपळाची पाने मी घेतली, कारण बुद्धपौर्णिमा होती तर डेकोरेशन करण्यासाठी मी ती पाने घेतली आणि आम्ही निघालो CSTला. रात्रभर जागण्यामुळे खूपच आम्ही थकून गेलो होतो आणि आत्ता फायनली आम्ही ट्रेनमध्ये आहोत. तर असा होता आजचा कार्यक्रम आणि आजचा दिवस. तर पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.